संस्कार, संयम आणि समर्पण या मूल्याच्या प्रकाशात पती-पत्नींनी एकमेकांसमवेत राहत परस्परांसाठी पूर्ण त्याग समर्पण करणे हा विवाह संस्थेचा पाया आहे, असे विचार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. कौस्तुभ ब्राह्मण वधूवर केंद्राच्या वतीने वधूवर पुस्तिका प्रकाशनाप्रसंगी विवाह संस्था दशा आणि दिशा या विषयावर ते बोलत होते. डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, रवींद्र नाशिककर, श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रारंभी परशुराम प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून वेदमूर्ती मुळेगावकर यांच्या वेदमंत्रोच्चारांनी हॉलमध्ये वातावरण निर्मिती झाली. इंग्रजांनी गुलामी लादण्यासाठी भारतीय शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेवर आघात करत बडेजाव आणला, त्यामुळे आपण विवाह संस्थेकडे दुर्लक्ष केले. सप्तपदीचे मंत्र म्हणताना नवरा नवरीला प्रश्न विचारतो, तू माझ्या घरी नारायणी म्हणून येण्यास तयार आहेस का? तू अतिथी धर्म निभावशील का? अतिथी हा परमात्मा आहे, तू याची जाणीव ठेवशील का? हे प्रश्न संसाराची कर्तव्य भावना शिकवतात. आपण नाच गाणी, जेवणावळी, मस्ती, प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली विवाहाचा दांभिकपणा करत आहोत. पगार आणि पॅकेजच्या अटी म्हणजे जनावरांचा बाजार. सासू सासरे नको म्हणणारी मुलगी सुसंस्कृत नव्हे. 80% घटस्फोट मुलीच्या आईच्या हस्तक्षेपामुळे होतात. प्री वेडिंग म्हणजे बेशरमपणाचा कळस. नियम हे संयम शिकवतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापिका शुभदा देशपांडे यांनी केले. आभार प्रकाश दिवाणजी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने कविता दिवाणजी, सुप्रिया जोशी, अनिता कुलकर्णी, किशोरी भट यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय कुलकर्णी, सुशांत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, समृद्धी नाशिककर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.